आज मुंबईमध्ये लगट 3 दिवसाच्या मुक्कामानंतर जायचं होतं आग्र्याला. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे बंटी, म्हणजेच हॅशटॅग युवा उद्योजक. तसं तर आपला व्यवसाय खूप छोटा आहे, पण त्या व्यवसायामध्ये आपले विचार लय मोठे आहेत. त्या व्यवसायासाठी लगट 6 दिवस आपण दुकान बंद करून मुंबई आणि आग्र्याला गेलतो. तर आपण मुंबई मधले सगळे काम करून सकाळ सकाळी आंघोळ करून निघालो. आग्र्याला जाणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, पण माझ्या दोस्तामुळे ती पॉसिबल झाली. तर 15 घंटेच्या प्रवासानंतर आपण पोहोचलो आग्र्याला. आग्रा माझ्यासाठी सगळं नवीनच होतं, पण माझ्या मित्रासाठी 6 वर्षाचा एक्सपिरियन्स होता भाऊ. तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी ताजमहल पेक्षा मोठा होता भावा. तर सगळ्यात पहिल्यांदा नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो आमच्या कामाला, कारण 1 दिवस आणि 100 काम आमच्या मागे होते देवा. त्या कामाला न घाबरता आम्ही निघालो सायकलच्या सवारीत आमच्या स्पॉटवर. दिवसभर एवढे काम होते की दिवस कसा गेला तेच कळालं नाही आम्हाला. दिवसभराच्या कामानंतर आम्हाला वाट बघत बसायची होती ट्रेनची, कारण आमची ट्रेन 12 वाजता होती. आमचे काम झाले होते 5 वाजता. थोडासा टाइमपास केल्याच्या नंतर 12 वाजले आणि आली ट्रेन मध्ये आल्याच्या नंतर झोपीच गेलो भाई मी. तर सकाळी डायरेक्ट 12 वाजता उठलो, पण आपला 24 घंट्याचा प्रवास होता. एवढं बोर होत ना तवर तर आशिष पाटलाची मस्ती चलत्या ट्रेन मधून उतरायचं बघत होते. पाटलाची ती पण इच्छा पूर्ण झाली. ट्रेनच थांबली, उतरले पाटील खाली. तेवढ्यात तर दुपार झाली. एमपी मध्ये काहीतरी खायला घ्यावं म्हणलं. जेवण वगैरे करून आमचा विचार झाला परभणीला उतरण्याच्या ऐवजी संभाजीनगरला उतरल्याला परवडतंय. मग काय, ऋषिकेश गाडेकर यांच्या संभाजीनगर मध्ये येऊन आम्ही एसटी बस स्टँडला आलो. आम्हाला एवढ्या गर्दीच्या बस मध्ये येडशी पर्यंत उभारून जायचं होतं. येडशी पासून आमचे मित्र येत होते तिथवर न्यायला. अरे बाप, मित्र पण होते का आम्ही पण होते तेच कळालं नाही. टायरच झालं आमचं पंक्चर. रात्री 3 वाजता टायर खोलून टायर बसवून मला 100च्या स्पीडनं सोडलं घरी. तर भावांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हक्काने ह्या बंटी ब्लॉगरला फॉलो देखील करा. बाय बाय.